काय झालं? कमी वाटतंय? हो, कमी आहेत हे पैसे. वाटलंच मला. हा सगळा केदारचा नाही, तुझा डाव आहे. तू याला तुझ्या हातातलं प्यादं म्हणून वापरतेस ना? एवढी मोठी संपत्ती बघून 25 लाख कमीच वाटणार ना ग तुला? सांग ना, किती हवे आहेत? 50 लाख, 1 करोड. एवढे पैसे तर तुम्ही दोघंही मिळून उभ्या जन्मात कमवू शकत नाही. 1 करोड? एवढे कमी पैसे? नाही, खांडेकरांच्या एवढ्या संपत्तीला सोडून जाण्याचे किंवा त्यांच्या नावाला सोडून जाण्याची ही किंमत देणार आहात तुम्ही आम्हाला? पद्मिनी काकू, अहो तुम्ही स्वतःहूनच खांडेकरांची किंमत कमी करताय. किती लालची आहेस ग तू. 1 मिनिट. हे घे, तुला हवी ती किंमत टाक ह्याच्यावर. ब्लँक चेक आहे. पण हे घर तुम्ही दोघंही सोडून निघून जा. तारिणी, हे अरे बरोबर बोलतायत त्या केदार. अशी संधी पुन्हा समोरून चालून येणार नाही. द्या काकू. केदार खांडेकर हा दयानंद खांडेकरांचा मुलगा आणि खांडेकर कुटुंबाचा वारस आहे. ही माझी मोठी सून तारिणी, तारिणी केदार खांडेकर. तेच म्हणाले होते ना, जर DNA टेस्ट पॉझिटिव्ह आली तर ते केदारचं स्वागत या घरात पायघड्या घालून करतील. तारिणी, ते चॅलेंज हारलेत आणि आता त्यांनी दिलेला शब्द पाळायलाच पाहिजे. तुमचा पेन आणि हा तुमचा चेक. डोक्यावर हात, कुटुंबाचं प्रेम आणि कित्येक वर्षांची प्रतीक्षा. काय लिहिलंस तू याच्यावर? काय लिहिलंय म्हणजे? सांगा ना, ह्या गोष्टींची किंमत तुम्ही पैशात करू शकणार आहात का? कुठल्या बँकेत जाऊ आम्ही आणि कुठल्या बँकेत जमा करू हा चेक सांगा. पद्मिनी काकू, अहो असं काय करताय? सांगा ना. या सगळ्या गोष्टींची किंमत तुम्ही कशा करणार आहात? हॅलो, ऐक. नाव दयानंद खांडेकर. फोटो तुला पाठवला. उद्या घरात घुसून याचा घेम वाजला पाहिजे, कळलं? आणि मी घरात आलो आणि याचा श्वास जर सुरू असेल तर तुझा बंद होईल कायमचा. उद्याच्या उद्या. ओके? पैसा मिळतील. इतके वर्ष साधा वडिलांचा विषय जरी निघाला ना तरी डोळ्यात आलेलं पाणी. इतके वर्ष आपल्याला वडीलच नाहीयेत म्हणून लोकांनी केलेला अपमान, स्वतःच्या वडिलांशिवाय काढलेलं बालपण, त्यांनी केलेलं प्रेम, त्यांनी केलेले संस्कार, त्यांनी समजावणं, त्यांनी लाड करणं, त्यांनी खांद्यावर घेऊन अख्खं जग दाखवणं, त्यांनी अभ्यास घेणं, आईचा हात हातात धरलेला असताना त्यांचाही हात दुसऱ्या हातात असणं, या सगळ्याची किंमत तुम्ही कशी करणार आहात सांगा. मुलाच्या शरीरात आलेल्या वडिलांच्या रक्ताची किंमत तुम्ही कशी करणार आहात?
पद्मिनी काकू, तुम्ही खूप श्रीमंत आहात, खूप. पण या भावनांची किंमत तुम्ही पैशात करू शकाल इतक्या श्रीमंत तुम्ही नाही आहात. कधी विचारले तुम्ही केदारला की तो इतके वर्ष कसा जगला? लहानपणापासून कधी बेवारस म्हणून, कधी अनाथ म्हणून, तरीही तो आज स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभा आहे. कधी वेळ मिळाला ना तर बसा त्याच्याजवळ आणि विचारा त्याला की इतकी वर्ष कशी काढली आहेस म्हणून. अहो तुम्हीच काय, तुमच्यापेक्षा कितीही मोठा आणि कितीही श्रीमंत माणूस आला ना तरी सुद्धा तो पैशाने हे विकत घेऊ शकत नाही. कारण कसं आहे ना, भावना पैशात मोजता येत नाहीत पद्मिनी काकू. केदार दयानंद खांडेकर, हा? माझ्या बापाच्या जीवावर उडतोस ना? माझा बापच नसेल दयानंद खांडेकर तर कोणाच्या जीवावर उडशील? हा? सांग ना, कोणाच्या जीवावर उडशील? उद्या 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 माझा बाप या जगातून आणि केदार तारिणी या घरातून आउट. दयानंद खांडेकरचा व्यवहार युवराज खांडेकर कधी चालत नाही. पद्मिनी काकू, केदार दयानंद खांडेकर हा दयानंद खांडेकरांचा मुलगा आहे. त्यामुळे त्याचा या घरातला मान आणि सन्मान कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.